नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सराफा बाजारात सोन्याची घसरण ही सुरूच आहे. देशांतर्गत बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही या कमोडिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या 6 दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 2000हून अधिक घसरण आपल्याला पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचा दर 51,000च्या आसपास होता, तर आज तो 49,900 रुपयांच्या आसपास आलेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवरती सोन्याचे दर हे 30 रुपयांनी घसरून 49,145 रुपये प्रति 10 ग्रॅम इथे व्यवहार करत आहेत. गेल्या सत्रात सोनं 49,175 रुपये प्रति तोळावरती बंद झालं होतं. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,660 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 54,700 रुपये प्रति तोळा नोंदवला गेलेला आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 59,510 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 54,550 रुपये प्रति तोळा नोंदवला गेलेला आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 52,225 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,930 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथे 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 59,510 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 54,550 रुपये प्रति तोळा असा नोंदवला गेला आहे. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सोने चांदीच्या दरांमध्ये असलेल्या अस्थिरतेचा परिणाम मुंबईतील सराफा बाजारावरही दिसून आला. आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 49,960 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास व्यवहार करीत होते, तर चांदीचे दर 56,600 रुपये किलोच्या आसपास व्यवहार करत होते. सोन्याचे दर 50,000च्या खाली आल्यानं गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांसाठी सोनं खरेदीची संधी निर्माण झाली आहे. सोन्याने 56,000 रुपये प्रति तोळ्याच्या आसपास उच्चांक लावला होता, त्यामुळे आजच्या दरांप्रमाणे सोनं हे 6,000 ते 7,000 रुपयांनी स्वस्त झालेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोनं आता अचानक स्वस्त झाल्यामुळे इथे खरेदीची झुंबड उडणार हे तर नक्कीच. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.